दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं, त्यावर अजित पवारांनी काय इशारा दिलाय, जाणून घेऊया. जलसंपदा विभागाचं बिल घेण्यात आलं. ते जलसंपदा विभागाचं बिल घेताना देखील अध्यक्ष महोदय शेवटी सभासद बोलत असताना ते थांबून ते बिल मंजूर करण्यात आलं. त्यानंतर सभागृहामध्ये रात्री 12:30च्या दरम्यान मी असताना मी दुसरं बिल मांडत MMRDAचं महत्वाचं बिल मुख्यमंत्री महोदय अत्यंत महत्वाचं या सभागृहातले मुंबई शहराच्या बाहेरचा जो सगळा भाग आहे त्या भागातल्या आमदारांना आपली म्हणणं मांडण्याची संधी मिळाली असती. ते MMRDAचं बिल देखील मी बोलायचंय असा आग्रह करत असताना माझ्याकडे दुर्लक्ष करून ते बिल पारित करण्यात आलं. चर्चेशिवाय कायदे मंजूर होऊ नये जे आपण मत मांडलं त्याचं माझं पूर्ण समर्थन आहे. आपण मागच्या काळामध्ये गोंधळामध्ये मी बोलायला उभं असताना वारंवार असं व्हायचं. आपल्याला माहिती आहे मी अनेक वेळा इथे बसलो, शेवटी आपण समजवलं, परत आलो. गोंधळात इतके बिलं आपण काढले आणि त्यावेळेस माझा आग्रह असायचा की गोंधळात बिलं काढू नये. आजही माझं ते मत आहे. हे जर घडलं असेल तर निश्चितपणे याच्यात करेक्टिव्ह स्टेप्स घेतल्या जातील. विधिमंडळाच्या नेत्यांनी सांगितलेली गोष्ट आम्हाला मान्य आहे. आम्ही पण त्याच्या संदर्भामध्ये काही आमच्याकडनं गोष्ट झालेली असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्त करतो. तुम्ही 2 बिलाच्या नंतरची जी 2 बिलं आहेत ती पुन्हा चर्चेला घ्या ना. त्याला काय अर्थ आहे? हो का? एक मिनिट. जर उद्याच्याला वर सभागृहामध्ये ते बिल नाकारलं तर पुन्हा खाली चर्चेला येणारच आहे. मग तशा पद्धतीनं आम्हाला करावं लागेल. आम्हाला पण काही आमच्या हातात आहेच ना. मग आम्ही तशा पद्धतीनं करू, त्याला नाईलाज.